नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये. तर आज तुम्हाला अगदी तोंडाला पाणी सुटणारी अशी शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे. पण अगदी साध्या सोप्या पद्धतीत शेंगदाण्याची चटणी कोणीही बनवू शकता आणि खाऊ शकता. अशी झटपटीत होणारी, तुम्ही भातावर खा किंवा भाकरीबरोबर खा किंवा तोंडी लावण्यासाठी खा, कधीही उपयोगी पडणारी ही चटणी. बऱ्याचशा आपल्याला फायदा आहे या चटणीमुळं आणि झटपट होणारी आहे. खूप काही सांगून जाणारी ही चटणी, तोंडाला चव आणणारी आहे. तर इथे पहा, मी शेंगदाणे घेतलेले आहेत. पहिले शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत आपल्याला. मस्त असे कुरकुरीत मस्त भाजून घेतले ना तर चटणीला स्वाद खूप येतो. त्याच्यामुळं डागपटेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे. शेंगदाणे भाजल्यामुळं काय होतं, फास्ट करायची नाही गॅस शेंगदाणे भाजताना. मेन गोष्ट स्लोमध्येच भाजायचे शेंगदाणे, बाकी लगेच डाग पडतात त्याच्यावर, लगेच काळे होतात आतमध्ये. साल पातळ असते ना, लगेच काळे होतात. त्याच्यामुळे स्लो गॅसमध्ये ठेवायचे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. मध्ये मध्ये टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवा. टिप्स समजल्या का तुमची रेसिपी जराही फसणार नाही आणि काहीच होणार नाही. एकदम स्वादिष्ट आपल्याला हवी तशी रेसिपी भेटणार. फक्त लक्ष द्यायचं व्हिडिओवर पाहताना, कशी करायची, काय करायची, किती वेळाने घालायचं, काय घालायचं, सगळं काही त्याच्यात डिटेल दिलेलं असतं. त्याच्यामुळं नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. आणि आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं जरूर सबस्क्राईब करा चॅनलला. तर आता पहा, शेंगदाण्यानं डाग पडत आलेले आहे, तुम्हाला दिसतच असतील. थोडे थोडे असे पातळ डाग पडत आलेले आहे. आता मी सोलून पाहणार आहे. लगेच साल्टं निघतात शेंगदाण्याची, त्याच्यामुळे शेंगदाणे आपले खरपूस भाजलेले आहेत. तर मी दाण्यांचा साल काढणार नाही, तुम्हाला दाखवले आता. पण तशीच साल ठेवून खूप काही कॅल्शियम भेटतं ह्याच्यामध्ये. शेंगदाणे खाल्ले तर नक्कीच शेंगदाणे बनवून खा आणि रेसिपी बनवून पहा, खा. खूप टेस्टी, खूप तोंडी लावण्यासाठी तर फार उत्तम आहे. अगदी तुम्ही भात निस्ता घेतला, त्याच्यावर काहीच नसलं आपल्याबरोबर, आमटी नाही, काही नाही, शेंगदाण्याची अशी ती चटणी भुरभुरली तरी भात एवढा छान लागतो. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खाऊ. तर हे जिरं आणि लसूण मी जरासं दरदर वाटून घेतलेलं आहे पहा. आता हे शेंगदाणे घालणार, का की दोन्ही तिन्ही एकत्र घातल्याचे लसूण तसंच राहिला असता. ओले असतात लसूण, त्याच्यामुळं शेंगदाणे पण बारीक होत नाहीत. आणि बारीक होतं तर काही पीठ होतं, काही अख्खे राहतात. म्हणून आधी ते करून घ्यायचं. तर हे झालेलं आहे आपलं. हे पहा, मस्त झाले. आता मी लाल करणार आहे. हिरव्या करायची असली तर तुम्हाला पहिलेच लसूण कुटला ना, त्यावेळेसच कुटले असते ना, तुम्ही दळून काढलं असतं जाडसर तरी चाललं असतं. मिरच्या, हिरव्या मिरच्या. तर लाल करणार आहे त्याच्यामुळे मी मिरची आत्ता घातली नाही. एक पळीभर तेल घालायचं आणि जिरं टाकायचं. जिऱ्याने स्वाद छान येतो चटणीला. कधी पण जिरं घालायचं चटणीमध्ये. आपण म्हणतो जिरं नाही घालायचं. एक चमचा तेल लाल तिखट टाकलेलं आहे आणि उचलून घ्यायचं लगेच, का की लगेच करपतं ते. लगेच टाकायचं त्याच्यात. मिरची टाकल्यामुळं मिरची लगेच करपती, म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर पहा किती स्वादिष्ट बनलेली आहेत. आणि फोडणी छान बसती. त्याच्यामुळं फोडणी छान बसली का आपली रेसिपी चांगली होती. मेन गोष्ट फोडणी बसते पाहिजे चांगली, त्याच्यामुळं रेसिपी छान होती. आणि अगदी 5 मिनटात होणारी रेसिपी आहे ही. जास्त वेळ खात नाही तुमचा, 5 मिनटातच बनणार. पण ती बनणार ती स्वादिष्टच बनणार, ती लक्षात ठेवा. कुरकुरीत करायची आपल्याला, तर कुरकुरीतच होणार. पहा, छान मिक्स करायची. मात्र खरपूस भाजून घ्यायची, मंद आचेवरच भाजायची तिला. जास्त हे नाही करायचं. बारीक केलेला आहे गॅस, स्लो नाही.
तर छान झालेली आहे बघा, रंगही छान झालेला आहे त्याचा, लाल जरत मस्त दिसती आणि तेवढीच खरपूस झालेली आहे. त्याच्यामुळे बघा किती वेळात झालेली आहे, अगदी 5 मिनटं पण नाही लागत ह्या चटणी बनवायला. लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकलं, लगेच फिरवलं, लगेच गरम केली का झाली. 2 मिनटात तशी पाहिली तर. आता हे रेसिपी तुम्हाला दाखवायचं म्हणून वेळ लागतो का की सारखं हे दाखव ते दाखव दाखवायला लागतो वेळ, म्हणून इथे 2च मिनटामध्ये ही चटणी बनते. जास्त वेळ लागत नाही, पण जबरदस्त चवीची आणि छान. तर ही आता मी काढून घेते, तुम्हाला दाखवते व कशी पद्धतीने वाटीत दाखवते काढून, कशी काढायची, काय करायचं आणि कशी खायची. सोपी, तोंडाला चव आणणारी चटणी, महिनाभर टिकू शकते, 2 महिने टिकू शकते, काहीच होत नाही तिला, अशीच राहते. खूप जेवढी मुरण तेवढी छान आणखी लागते. तर अशा पद्धतीने चटणी बनवा, शेंगदाण्याची खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो. चविष्ट आणि खमंग लागणारी ही चटणी अवश्य बनवून पहा. काही मैत्रिणींना नाही जमत चटणी बनवायला, तर कशा पण बनवून टाकतात, मग ती टेस्ट येत नाही त्याला, किंवा करपट लागते किंवा कडवट लागते, की आपण जास्त भाजल्यामुळं कडवट तयार होती. तर पहा कशी रंगीत चटणी मस्त झालेली आहे. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणीला आता मी मसाल्याविषयी तुम्हाला सांगते. तर हे माझे मसाले बनवलेले आहेत, मी आता गावाकडून आणलेले आहेत. तर तुम्हाला घ्यायचे असले तर सर्व नंबर दिलेला आहे वरती स्क्रीनवर, पहा तुम्ही नंबर, ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व मसाले बिना केमिकलचे आहेत. आमच्या शेतातले बरेचसे उगवलेले मसाले आहेत. धणे झाले, मिरच्या झालं, परत सफेद तीळ, आणखीन काही भरपूर मसाले आमच्या घरचेच आहेत, बिना केमिकलचे, शेणखतावर उगवलेले मसाले. आणि हाय क्वालिटीचे दुसरे मसाले वापरलेले आहेत. त्याच्यावर चुलीवर भाजलेला मसाला आहे आणि त्याला बिलकुल डंकावर कुटलेला आहे मसाला. तेलात चांगलं परतून मस्त भाजलेलं आहे. सगळे मसाले घातलेले, 18 ते 19 मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. गरम मसाल्यापासून सर्व मसाल्याची माझ्याकडे यादी आहे. तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मसाले घेऊ शकता. खूप मसाले जबरदस्त आहेत, तरीवाले मसाले आहेत, सर्व काही मसाले आहेत. तुम्हाला कुठल्याही पावात कमी दरात फ्री डिलिव्हरी घरीपर्यंत पोचणार मसाले तुमचे. फोन केला तर तुमचे मसाले घरपोच डिलिव्हरी होणार. एवढे मसाले जबरदस्त आहे. तुम्हाला घ्यायचे असले तर जरूर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. आणि हे मसाले चुलीचा स्वाद त्याच्यात घुसलेला आहे, म्हणून ते मसाले खूप छान लागतात आणि टेस्ट लागते मसाल्यांना. बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन आलेले, कुठले मसाले वापरता तुम्ही, कुठले वापरता ना. आता हे मी बनवलेले आहेत मसाले तुम्हाला. आता बरेच पहिला एक लॉट झालेला आहे, दुसरा लॉट बनवत आता आहे. तर आवडले तर घ्या, मसाले आवडले तर घ्या, नाही तर चटणी कशी झाली ती नक्कीच कळवा तुम्हाला. बाय.